धनंजय मुंडे आणि त्यांच्या घोटाळ्यांची मालिका ही संपता संपेना. आता तिसरा घोटाळा आहे त्यांचा कृषी मंत्री असताना, ज्यामध्ये 275 कोटीचा घोटाळा केला. परंतु ते राजीनामा देणार का? तर याचं उत्तर आहे नाही देणार. निर्लज्ज, सदासुखी आणि पाताळ डोंगी म्हणजेच धनंजय मुंडे. काही करा, त्यांनी घोटाळे करा, कांड करा, कोणाला इकडून तिकडं गायब करा, त्यांचे माणसं तिकडं काही करत असतील, सगळं ते पचवू शकतात. कारण त्यांच्याकडे एकच ब्रह्मास्त्र आहे की माझ्यावर अन्याय होत आहे, मला टार्गेट केलं जात आहे, मी या समाजातून आलो आहे, त्यामुळे लोक माझं राजकारण संपवायला बघत आहे, मला वाचवा. जनतेची, समाजाची दिशाभूल करायची, त्यांना भावनिक करायचं आणि आपण हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करायचे. हाच धनंजय मुंडे यांचा पॅटर्न आहे. आणि हा पॅटर्न एवढा खतरनाक आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण धनुभाऊंचा राजीनामा घ्यायला घाबरतात. त्यांना वाटतं की याचा राजीनामा घेतला तर याच्या समाजाचं मतदान आपल्यापासून लांब जाईल. वा धनुभाऊ, काय पॅटर्न आहे, मानलं तुम्हाला.